श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांनी लिहिलेली रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 3. दुसरा खंड. सन 1901 ते डिसेंबर 1913. इसवी सन 1901 एप्रिलचे सुमारास श्री महाराज बेलधडी येथे श्री रामनवमीकरता श्री ब्रह्मानंद महाराज यांचे विनंतीवरून कर्नाटकात आले होते. गदगास येण्याचे ठरले. श्री ब्रह्मानंद महाराज गदगास बरीच वर्ष होते व त्यांचे वजन सर्व कर्नाटकात अतिशय होते. त्यांची वैराग्य वृत्ती, श्री महाराजांच्यावर अप्रतिम निष्ठा व तपश्चर्याचे तेज यामुळे त्यांना त्या बाजूला फार मान्यता होती. त्यांनी श्री महाराज गदगला येणार म्हणून त्यांना सामोरे जाण्याकरता तेथील वकील, डॉक्टर, थोर सरकारी अधिकारी यांना मुद्दाम स्टेशनवर येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे सर्व मंडळी स्टेशनवर गेली. त्यात भाऊसाहेबही होते. श्रींना घेऊन हुबळीहून आगगाडी सायंकाळी 7चे सुमारास स्टेशनवर आली. सर्वांनी दर्शन घेतले व सर्व मंडळी श्री जनार्दनपंत आठवले, प्रख्यात वकील यांचेकडे श्री महाराज उतरणार होते, तेथे गेली. तेथे श्री महाराजांना गादी घालून आसन केले होते व बाकीची सर्व मंडळी बाजूला बसलेली होती. तीर्थरूप भाऊसाहेबांना पाहताच श्री एकदम म्हणाले, भाऊसाहेब तुम्ही इकडे कुणीकडे? हे शब्द त्यांचे तोंडून ऐकताच भाऊसाहेब गोंधळून गेले. यांना पूर्वी कधी पाहिले नाही, ओळख नाही. असे असताना घरगुती नावाने श्रींनी हाक मारली. भाऊसाहेब गोंधळल्यासारखे वाटल्यावरून श्री म्हणाले, तुम्ही मला विसरला काय? तुम्ही साताऱ्याहून म्हसवडला जात असताना तुमची माझी भेट झाली होती. असे ऐकल्यावर भाऊसाहेबांना अंधुकशी कल्पना आली. त्या गोष्टीला 25 वर्षाहून अधिक काळ होऊन गेला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यात इतक्या अवधीत पुष्कळच फरक पडायचा. आपल्या व्यवसायात व पुन्हा आठवण होण्यासारखे काही घडले नसताना आठवण राहणे मानवी मनाला शक्य नाही असे वाटते. श्रींचे किती उपकार मानावेत की आम्हास त्यांचा विसर पडला तरी ते आम्हास विसरले नाहीत, हे त्यांचे थोरपण होय. असो. त्यानंतर श्री म्हणाले, मी तुम्हास श्री भगवद्गीतेचा पाठ करण्यास सांगितले होते, तो दररोज करता काय? त्यावर भाऊसाहेब म्हणाले, बहुतेक दररोज एक अध्याय वाचतो, एखाद्या वेळेस चुकून राहिलाही असेल. त्यावर श्री म्हणाले, त्यामुळेच तुमची आमची आज भेट झाली. भाऊसाहेबांना धन्यता वाटली आणि त्याच घटकेला ते मनाने त्यांचे होऊन राहिले ते अखंड शेवटपर्यंत टिकले. दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब दर्शनाला गेले. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब तुमचे घरी मी येतो. तेव्हा त्यांना फारच आनंद वाटला. नंतर श्री महाराज बेलधडीस श्री रामनवमी करता गेले व दुसरे दिवशी पारणे करून चैत्र शुद्ध 10ला गदगास परत आले. ज्या सरकारी बंगल्यात भाऊसाहेब होते तेथील पटांगणात मोठा मांडव घातला. जवळच दुसरा सरकारी बंगला त्यांच्या ताब्यात होता. तो त्यांची ऑफिसची जागा श्री महाराजांचे मंडळींनी भरून गेली. श्री महाराजांच्या बरोबर बायका, पुरुष, मुले मिळून 100चे वर माणसे होती. आनंदाला पूर आला होता. श्री हनुमान जयंती तारीख 3 एप्रिल 1901ला होती. ती येथेच करू असे श्री म्हणाले. त्याप्रमाणे सर्व तयारी झाली. त्यावेळी बंगल्यात विहीर खणावयाची होती. त्याची पहिली कुदळ श्रींचे हस्ते होती. त्या विहिरीला उत्तम पाणी लागले आहे. त्या गावात पाण्याची कमतरता असल्यामुळे गावातील लोक अजूनपर्यंत तेथून पाणी नेताना दिसतात. श्रींचा गदगला मुक्काम असताना तीर्थरूप अण्णा बडोद्याहून आजारी म्हणून आले होते. मी व बापू बडोद्यासच होतो. श्री महाराज तेथे असताना त्यांच्या दर्शनास अण्णासाहेब घाणेकर बेळगावहून, श्री गीतामृत शतपदीचे कर्ते बाबा गद्रे व इतर मंडळी भाऊसाहेबांच्या ओळखीची आली होती. बाबा गद्रे श्रींस भेटल्यावर श्री म्हणाले, मी तुम्हास पूर्वी पाहिले आहे. काही वर्षापूर्वी मी विजापुरास गेलो होतो. त्यावेळी तुम्ही शाळेत शिकवित होता. त्या शाळेच्या व ज्या वर्गात ते शिकवित होते त्याच्या सर्व खुणा श्रींनी सांगितल्या. पुढे म्हणाले की मी तुम्हास खिडकीतून पाहून गेलो. श्री महाराज म्हणत असलेले नक्की आठवते की हिंदुस्थानातील असे एकही गाव मी सोडले नाही की जेथे एखादा साधू, चांगला साधक, सती व पतिव्रता असेल. असे प्रत्येक गाव पाहून त्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन किंवा त्यांना पाहून गेलो आहे. अण्णासाहेब घाणेकर यांची भाऊसाहेबांशी गाठ बेळगावास इसवी सन 1896चे सुमारास झाली.
त्यावेळी ते नुकतेच ओव्हरसिअर म्हणून नोकरीला लागले होते व त्यांना 60 रुपये पगार मिळत होता. हे लिहिण्याचे कारण की त्यांनी सन 1926चे सुमारास पेन्शन घेतले, त्यावेळी त्यांना सुमारे 800 रुपये पगार मिळत होता. पण त्यांचे पूर्वीचे वृत्तीत व वागण्यात फरक दिसला नाही. तीर्थरूप भाऊसाहेबांना वडिलकीचे नात्याने पाहत असत व तसेच शेवटपर्यंत वागलेही. भाऊसाहेबांचे मित्र व स्नेही श्री महाराज भेटण्याच्या पूर्वीपासूनचे असलेले व शेवटपर्यंत त्याच प्रेमाने वागणारे असे एकच होते व ते म्हणजे श्री अण्णासाहेब होत. ते आमचे घरापैकीच एक झाले होते. पेन्शन घेतल्यानंतर वर्षापैकी बरेच दिवस ते भाऊसाहेबांच्याकडे म्हणजे अनायासे श्रींजवळ असत. त्यांचा गोड स्वभाव, निष्पाप वृत्ती, साधी वागणूक, नामावर अत्यंत निष्ठा व श्री महाराजांच्यावरील त्यांचे प्रेम हे पाहून अशांची संगत लाभली हे मी माझे मोठे भाग्य समजतो. त्यांच्या 1-2 आठवणी लिहिल्याशिवाय राहत नाही. त्यांची नामावर अत्यंत निष्ठा. आपली नोकरी चाकरी सांभाळून बाकीचा सर्व वेळ नामस्मरणात घालवीत. माळेशिवाय त्यांस मी कधीच पाहिले नाही. कधीकधी रात्री झोप फार येते म्हणून रात्रीचे जेवणही त्यांनी सोडले होते. याबद्दल त्यांच्या आईने श्री महाराजांच्याकडे तक्रार केली व श्रींनी त्यांस आईचे आज्ञेने वागण्यास सांगितले. आईचे पाया पडल्याशिवाय त्यांचा एकही दिवस गेला नाही. एकदा असे घडले की कर्नाटकातील एक बाई काशी यात्रा करून श्री गंगा घेऊन आली व पंढरपुरात जाऊन श्री विठोबास स्नान घालावे या हेतूने ती धारवाडास गेली. दुसऱ्या दिवशी ती निघणार तो आदले रात्री तिला स्वप्न पडले की बेळगावात श्री मारुतीचे देवळाजवळ बळवंतराव घाणेकर राहतात, त्यांस गंगा घालावी म्हणजे मला पोहोचेल. सकाळी उठल्याबरोबर ती पहिल्या गाडीने बेळगावास गेली व घराचा शोध करीत सकाळी 10च्या सुमारास अण्णासाहेबांच्या घरी आली. अण्णासाहेब आंघोळ करून कचेरीत जाण्याकरता जेवणाच्या गडबडीत होते. कोणी बाई आल्याचे कळल्यावर त्यांनी तिची विचारपूस केली. आपणास पडलेले स्वप्न तिने सांगितले व म्हणाली की मी जशी विठ्ठलास वाजत गाजत स्नान घालणार होते तसेच तुम्हाला घालणार आहे व ते घातल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. अण्णासाहेब कबूल होईनात. तुला दृष्टांत झाला पण मला झाला नाही असे म्हणाले. पण ती बाई इतक्या आग्रहाने बसली की यांची मात्रा चालेना. कचेरीला जाण्याची वेळ झाली होती. ते अखेर तिला म्हणाले, मी एका अटीवर कबूल करीन. मी कचेरीत जाण्यास निघालो आहे. तुम्ही जेवण करून घ्यावे. उद्या एकादशी आहे, नंतर पाहू. असे म्हणून ते कचेरीला गेले व बाईंनीही जेवण केले. संध्याकाळी त्या बाईला नाना तऱ्हेने आर्जव करून त्यांनी सांगितले. पण त्या बाईचाही असाच निश्चय होता की तुम्हास आंघोळ घालीपर्यंत मी तुमचे दाराशी उपाशी राहीन. नंतर तडजोड झाली की परातीत बसून गंगा घालावी. वाजंत्री लावता कामा नये व बाहेरचे कोणासही कळता कामा नये. त्याप्रमाणे त्या बाईने कबूल करून त्यांस गंगामाईचे स्नान घातले. ही गोष्ट त्यांनी तीर्थरूप भाऊसाहेबांना सुद्धा कळवली नाही. त्यांची ओळख झाल्यापासून त्या एकमेकांनी कोणतीही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ही हकीकत बेळगावचे राहणारे व्यंकटराव सोलापूरकर यांनी श्रींस सांगण्यासाठी भाऊसाहेबांना पत्राने कळवली. त्यानंतरसुद्धा शेवटपर्यंत अण्णासाहेबांनी त्या गोष्टीचा उच्चार केला नाही. ही हकीकत 1907चे सप्टेंबरमध्ये घडली. अशी ज्यांची योग्यता त्या ग्रहस्थांची निरभिमानता वर्णन करावी तेवढी थोडीच. श्रींचे दर्शन झाल्यावर नोकरी सोडावी व आपणाजवळ राहावे असे वाटते असे म्हणत त्यांची तयारी कितपत आहे हे पाहण्याकरता श्रींनी भाऊसाहेबांच्या मार्फत डॉक्टर भाटवडेकर यांच्याकडे जाऊन त्यांना इनव्हॅलिड पेन्शन मिळण्याची खटपट केली. डॉक्टरांनीही कबूल केले. तसे झाले असते तर त्यांस ₹40 पेन्शन पडणार होते. आईस फार वाईट वाटले. त्यांना 3 मुले होती. 2 मुलगे व 1 मुलगी, सर्वच लहान. त्यांचे शिक्षण व्हावायचे म्हणून आईला काळजी वाटे. त्यांची बायको सौ राधाबाई अत्यंत गरीब स्वभावाच्या होत्या. त्या पुण्यास 1916च्या डिसेंबरमध्ये वारल्या. त्या वेळेपर्यंत त्यांचा शब्द मोठ्याने उच्चारलेला कोणी ऐकला नाही. त्या महासाध्वी होत्या. त्या काहीच बोलल्या नाहीत. अगदी अण्णासाहेब यांची डॉक्टरने तपासणी करता मुंबईस निघण्याची वेळ झाली. तेव्हा श्री म्हणाले, आनंदात जा व पेन्शन घेतल्यावर सर्व काळ
श्रीरामाचे स्मरणात घालवावा. त्यांनी कबूल केले व आता अगदी निघणार तेव्हा श्री महाराज म्हणाले, तुम्ही जाता आहात, तुम्हाला पेन्शनही मिळेल, पण नोकरी सोडून येथे राहिल्यावर नोकरीची आठवण नाही ना होणार. त्यावर अण्णासाहेब म्हणाले, ते मी आज कसे सांगेन, पण आठवण विसरेन असे वाटत नाही. असे जर असेल तर नोकरी करून रामाची आठवण ठेवीत जा, म्हणजे झाले, असे सांगून जाण्याचे रहित केले व त्यांची नोकरी पुढे नोकरीची वाढ मिळत असतानाही ती न घेता पेन्शनपर्यंत गेली. आपल्यावरून आपण जग ओळखावे, अगर ओळखतो. त्यावरून मला असे वाटते की माझे हातून नोकरी कितीही हलकी असो, ती सोडण्याचे धारिष्ट झाले नसते. त्यांच्या गोष्टी फार आठवतात व त्या लिहित बसल्यास बऱ्याच लांबतील व जे लिहावे असे मी म्हणतो ते तसेच राहील, म्हणून येथेच थांबतो. पण एवढे मात्र लिहिल्याशिवाय राहत नाही की समर्थांचे छत्राखाली कशी मंडळी होती. तुलना करणे बरे नाही हे जरी खरे असले तरी मनात आल्याशिवाय राहत नाही की ते कोठे व आपण कोठे. याला समाधान करून घ्यायचे असेल तर एकच श्री महाराज आहेत. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.